नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून केल्याची घटना सोमवारी घडली होती. या प्रकरणात आता 6 पैकी 2 पोलिसांनी अटक केल्याची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 6 पथकं स्थापन करण्यात आली आहेत. धाराशिव बीडमध्ये पथकाकडून शोध सुरू आहे आणि या दरम्यान केज जवळील तांबवा गावातील शिवारातून 2 अटक करण्यात आली आहे. यातील आरोपींना पुढील 48 तासात अटक करू, त्यामुळे ग्रामस्थांनी शांतता राखावी असं आवाहन सचिन पाणकर यांनी केलंय. निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत व्हीव्हीपॅट मशीनाबाबत मोठा खुलासा केलाय. आयोगाने निवडलेल्या या 5 मतदान केंद्राच्या व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी करणे अनिवार्य होते. त्यानुसार व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी करण्यात आली आहे. संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजेच DEOज कडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार व्हीव्हीपॅट स्लिपचा काउंट आणि EVM कंट्रोल युनिट काउंट मधील आकडेवारी समसमान आहे. त्यामध्ये कोणतीही तफावत आढळली नाही. त्यामुळे मतमोजणीच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे व प्रक्रियेचे योग्य पालन करण्यात आले आहे, असे निवडणूक आयोगाने आज स्पष्ट केले. मायलेकराच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यात उघडकीस आली आहे. एका नवजात बालकाला जन्म देऊन आईने चक्क रस्त्यावर सोडून दिल्याचा प्रकार समोर आलाय. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरीमधील ही घटना असून स्थानिक व पोलिसांच्या मदतीने या बालकास रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर स्थानिकांनी नवजात बालकाबद्दल हळहळ व्यक्त करत भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सुरू असलेल्या हिवाळी सत्र परीक्षेतील पेपर फुटल्याचा मेसेज विद्यापीठाच्या मेलवर आला. पेपर फुटी संदर्भात मेल आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्वरित दुसरी प्रश्नपत्रिका पाठवण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला विलंब झाला होता. या प्रकरणी आरोपीला लवकरच ताब्यात घेतलं जाईल असं पोलिसांनी सांगितलंय. राज्यात महायुती सरकारची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाच्या कारभाराची सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही आपापल्या कामाला लागले आहेत. अशातच मंगळवारी मुंबईत एक महत्त्वाची घडामोड घडली. उद्योगपती गौतम अदानी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मुंबईबरोबरच पुणे कारागृह पोलिसाची मैदानी चाचणी व लेखी परीक्षा ही अद्यापर्यंत बाकी आहे. याबाबत माहिती देताना बारामती येथील सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उमेश रुपनवर म्हणाले आहेत की संपूर्ण महाराष्ट्राची पोलीस भरती प्रक्रिया पार पडली असून मुंबईमध्ये 2572 एवढ्या मोठ्या जागांची भरती प्रक्रिया रखडलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. मुंबईला संपूर्ण महाराष्ट्राच्या जवळपास 30% उमेदवार फॉर्म भरतात, म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या काही हजारांमध्ये असते. तरी गृह विभागाने व पोलीस खात्याने लवकरात लवकर लेखी परीक्षेची तारीख जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मरकडवाडी गावाने मतदानाची सत्यता पडताळण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची घोषणा केल्याने वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मार्कडवाडीला भेट दिली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेत असल्याचा आमचीही राजीनाम्याची तयारी आहे असं मोठं विधान केलंय. 19 महिन्यांच्या वेतन फरकाची रक्कम द्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ संलग्न आयटक गोरेगाव तालुका शाखेच्या वतीने गुरुवारी पंचायत समितीवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामविकास विभागाने 19 महिन्यांच्या वेतन फरकाची रक्कम देण्याचे मान्य करूनही रक्कम शासनाने जिल्हा परिषदेला पाठवली. नियमानुसार पंचायत समितीमार्फत दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करणे आवश्यक होते. पण गोरेगाव पंचायत समिती वगळता सर्वांनी ही रक्कम अदा केली, परंतु वेतन फरकाची रक्कम न दिल्याने गोरेगाव पंचायत समितीवर आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यात कांद्याचा पीक विमा उतरवण्यात मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालंय. पुणे, अहिल्यानगर, धुळे, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि सोलापूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली नसताना पिकाचा विमा उतरवला आहे. अनेक ठिकाणी कमी क्षेत्र असतात, कांद्याची लागवड जास्त दाखवून विमा उतरवल्याचंही समोर आलंय. कृषी विभागाकडून विमा कंपन्यांना 1,47,272 शेतकरी अपात्र करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
महापालिकेत प्रशासकीय राजवटीत किरकोळ नागरी कामांसाठीही निधीची चणचण सांगितली जात असताना ठेकेदारांवर मात्र पैशांची उधळण केली जात आहे. गंगापूर धरणापासून शहरापर्यंतच्या 250 कोटींच्या 12.50 किलोमीटर लांबीच्या थेट पाईपलाईन योजनेचे इंचभरही काम सुरू झाले नसताना ठेकेदाराला तब्बल 75 कोटींची आगाऊ देणी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.